अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या मंगल कलश यात्रेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचा यात्रेच्या माध्यमातून जागर केला जाणार आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मंगल कलश यात्रा काढण्यात आलेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथून या यात्रेला सुरुवात झालेली आहे। स्वतः अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके या मंगल कलश यात्रेत सहभागी झालेल्या आहेत। महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर यात्रा केला जातात। ताई, काय प्रतिक्रिया आहे? 65 संयुक्त महाराष्ट्राला 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गौरवशाली महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही नदी आहेत त्या नदीचं पाणी एकत्रित करणं कलशाच्या माध्यमातून जे संतांची भूमी आहे त्या संतांच्या भूमीतली माती ही एकत्रित करून त्या कलशामध्ये जमा करून 1, 2, 3, 4 तारखेला या ठिकाणी मुंबई या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे। त्यामध्ये आमच्या महाराष्ट्राची संस्कृती संस्कार या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दिसावं, संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी एकत्रित यावं आणि आमचा गौरवशाली महाराष्ट्र काय आहे गेल्या अनेक 65 वर्षापासून संयुक्त महाराष्ट्र जे काम करत आहे त्या कामाचं मूल्यमापन व्हावं आणि अशा माध्यमातून हा महाराष्ट्र गौरव महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे हा सर्वसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ज्या काही महाराष्ट्राने आतापर्यंत ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या योजनेचा सर्वसामान्यापर्यंत कशा पद्धतीने गेला याचा सुद्धा गौरव झाला पाहिजे। त्यांनी केला त्याचा सुद्धा गौरव या माध्यमातून होणार आहे। हा संकल्प खरा अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती ही संतांची भूमी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून ही यात्रा सुरू झालेली आहे। पुढे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जन्मस्थान असलेल्या पापड गावापर्यंत ही यात्रा जाणार आहे। काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही यात्रा जाणार आहे आणि तिथनं नद्यांचं पाणी या कलशामध्ये घेतलं जाणार आहे आणि पुढे मुंबईला एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण जर पाहिलं तर शेकडो पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे या मंगल कलश यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीतच अमरावतीतून अतिशय उत्साहात आणि थाटात या यात्रेला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन सागरसह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती। तुकडोजी महाराजांच्या मंगल कलश यात्रेला ही सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली आहे। ठिकठिकाणी अशा स्वरूपाच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय।